मला ही कल्पना चालली नाही की एक दिवस आपल्या हाती ब्लॅक वॉरंट ह्याला म्हणतात हा येईल आणि त्यानंतर शासनाचा एकदम हा ठाम निर्णय की हा सिक्रेट ऑपरेशन ठेवला पाहिजे. आता फाशी देणं म्हणजे फाशी देणारी लोक, त्यानंतर मॅजिस्ट्रेटची परवानगी, डॉक्टरला उपस्थित ठेवणे, होम डिपार्टमेंट, आणि ही फाईल मुख्यमंत्र्यापर्यंत जाते. तर मला एवढा टेन्शन आला ह्या 15-20 दिवसात की हा फाईल बाय हँड तर जातच होती, पण कुठून तरी लीक होऊन जाईल. एक हा मनात भीती की लीक नाही झाली पाहिजे. आणि दुसरा, फाशी इट सेल्फ इज समथिंग व्हेरी स्ट्रेंज, डिफरंट. आणि येरवडाचे कारागृहाचे कर्मचाऱ्याने सुद्धा कधी पाहिली नव्हती. फाशी देणं इज ए समथिंग व्हेरी चॅलेंजिंग. तर स्ट्रेस ऑफ सिक्रेसी आणि स्ट्रेस ऑफ ऍक्च्युअल ऍक्ट एक्झिक्युशन, ह्या दोघाचा माझे मनावर परिणाम झाला होता. आणि आम्ही नुसतं एवढं केला की जे बेस्ट कारागृहाचे जे बेस्ट अधिकारी कर्मचारी होते त्यांना हा जबाबदारी सोपवली. एक देसाई नावाचे आमचे हे आहेत, योगेश देसाई, सुपरिंटेंडेंट येरवडाचे, एकदम कॉम्पिटंट आहेत, त्यांना ही जबाबदारी देण्यात आली. जेव्हा त्याला आपण अजमल कसाबला आर्थर रोडवरून येरवडाला शिफ्ट केलं तर क्राईम ब्रांच मुंबईचे बेस्ट अधिकारी आपण त्याला एस्कॉर्ट करायला आणले, IG लेवलचा अधिकारी पाठवला. त्यावेळी एक टीमवर्क, एक सेल्फ टॉक. मी स्वतःला काय सांगायचे की बघा हा एक अतिरेकी आहे आणि त्यांनी VT वर असं केलेला जो हे होता ना SLR किंवा AK-47, तो माझे लक्षात येत होता की इनोसेंट लोक ह्यांनी मारले तेवढे मोठ्या प्रमाणावर. आणि हा रूल ऑफ लॉ प्रमाणे सेशन कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट तिथे चाललेली केस आहे. अपील त्याची मान्य झाली नाही. त्याची दया याचिका गव्हर्नरने फेटाळलेली आहेत, प्रेसिडेंट ऑफ इंडिया राष्ट्रपती यांनी फेटाळलेली आहेत. आपण जो काय करतो तो आपण कायदेप्रमाणे करतो. ह्याबद्दल मला स्वतःशी बोलावं लागलं. घरचे कोणाशी मी बोललेच नाही की आपण हे करणार आहोत. कारागृह विभागाने एक स्ट्रॉंग टीम दिली, पोलिसाने पाठिंबा दिला, मॅजिस्ट्रेट त्यावेळी उभे राहिले आमच्या बरोबर, डॉक्टर तिथे उपस्थित होते. तर मला असं वाटतं की आपण एक उदाहरण दिला की आपल्या देशात इट इज नॉट बनाना रिपब्लिक, इट इज अ डेमोक्रेसी. ह्या अतिरेक्याला कायदेप्रमाणे सर्व सोयी सवलती दिल्यानंतर जेव्हा त्याची याचिका राष्ट्रपतीने फेटाळली त्यानंतरच आपण फाशी देतो. हा आंतरराष्ट्रीय